माणूस आहे यार, थकणार कधीतरी. मेंदू आहे माझा, तो कधीतरी थकणार. हा कंटाळवाणेपणा स्वीकारा. पण तो ज्या वेळेला आपण स्वीकारतोय त्यावेळेला त्या कंटाळवाणेपणाला तुम्ही वेगळ्या गोष्टीमध्ये कसं कन्वर्ट करू शकता याच्यावरती विचार करा. उदाहरणार्थ, तुम्ही 24/7 जर नुसतं पुस्तक वाचताय, प्रश्नपत्रिका सोडवताय, तुमचा अभ्यास करताय, तुमचा ब्रेन कंटिन्युअसली माहिती प्रोसेस करतोय. एक पॉईंट तर असा येईल ना की ज्यावेळेला ब्रेनला वाटेल अरे यार हे काय व्हायला लागलंय, आणि मग कुठेतरी त्याला थांबावंसं वाटेल. सो तुम्हाला पण, तुम्ही जर कंटिन्युअसली, तुम्हाला सकाळपासून रात्रीपर्यंत कंटिन्युअसली धावायला सांगितलं किंवा काहीतरी मेहनतीचं काम करायला सांगितलं, ऑब्व्हियसली संध्याकाळी तुम्ही थकणार. सो आपली बॉडी असेल, ब्रेन असेल, हे कुठेतरी थकतात आणि आपण हे स्वीकारायला तयार नसतो. म्हणजे एक MPSCचा अभ्यास करणारा विद्यार्थी, त्याला असं वाटतं की कंटाळा येण्याचा मला हक्कच नाही आहे, माझ्या आयुष्यात कंटाळा नावाची गोष्ट असायलाच नाही पाहिजे. अरे का नाही असायला पाहिजे? तुम्ही MPSC करताय म्हणजे का तुम्ही रोबोट झालात का? नाही ना, तुम्ही पण माणूस आहात ना. मग तुमच्या मेंदूला आराम द्यायचा म्हणजेच काय करायचं, थोडंसं फिरून या. काहीतरी तुमचा जो छंद आहे, जी गोष्ट तुम्हाला म्हणजे करायला आवडते, पण प्रत्येक वेळेला तुम्ही हे म्हणून टाळतात की आत्ता माझ्यासाठी अभ्यास इम्पॉर्टंट आहे, हे बोलून ज्या वेळेला तुम्ही ती गोष्ट टाळत असता, लक्षात ठेवा की कुठेतरी तुम्हाला असंही वाटत असतं की त्या गोष्टीला मी वेळ नाही दिला, आणि ॲक्च्युली हा निगेटिव्ह विचार करण्यात जो वेळ तुम्ही घालवता त्यावेळेत तुमचा अभ्यासही होत नाही. सो बेटर आहे की अशा कुठल्याही गोष्टीमध्ये गुंतण्यापेक्षा हा कंटाळवाणेपणा स्वीकारा आणि या कंटाळवाणेपणाला तुमच्या हॉबीसोबत जोडा, किंवा अशी कुठली तरी गोष्ट करा ज्याने तुमचा ब्रेन रिफ्रेश होईल. जसं की थोडंसं तुम्ही फेरफटका मारून आलात, थोडंसं फिरून आलात,